हर प्लेयर के लिए सबसे जरूरी होते हैं 3S: स्पीड, स्टेमिना, स्ट्रेंथ। एक में भी कमी रहेगी तो प्लेयर में कमी रहेगी। क्या क्या? स्पीड, स्टैमिना, स्ट्रेंथ। शाबाश। जरा गिर के देख, तू भिड़ के देख, फिर ख्वाबों पे तू मिट के देख। जरा गिर के देख, तू भिड़ के देख, फिर ख्वाबों पे तू मिट के देख। मैदान भी होगा तेरा, तू हक से मान। लगा मिट्टी माथे, लगा मिट्टी माथे, लगा मिट्टी माथे। और ले छलांग, 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 और ले छलांग। समोर बघा. सरका 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 सरका. कुछ करिए नस नस मेरी खोले, हाय कुछ करिए, कुछ करिए बस बस बड़ा बोले, अब कुछ करिए। ओ कोई तो चल जिद फड़िए, तू बेतरिए या मरिए, हाय कोई तो चल जिद फड़िए, तू बेतरिए या मरिए। चक दे इंडिया, चक दे हो चक दे इंडिया, चक दे हो चक दे इंडिया, चक दे हो चक दे इंडिया। लड़ती पतंगों में, भिड़ती उमंगों में, खेलों के मेलों में, पल खाती रेलों में, गन्नों के मीठे में, खद्दर में छींटे में, ढूंढो तो मिल जाओगे तब गीतों में। रंग है आज निखरे और खुल के आज बिखरे, मन जाए ऐसी होली, रग रग मचल के बोली। टस है ना मस है जी, जिद है तो जिद है जी, घिसना यूं ही पिसना यूं ही पिसना यूं ही बस करिए। कोई तो चल जिद फड़िए, तू बेतरिए या मरिए, हाय कोई तो चल जिद फड़िए, तू बेतरिए या मरिए। चक दे हो चक दे इंडिया, चक दे हो चक दे इंडिया, चक दे हो चक दे इंडिया, चक दे हो चक दे इंडिया। जय श्रीमान, परेड को शुरू करने की अनुमति चाहती हूँ, विसर्जन करने की अनुमति चाहती हूँ। जय श्रीमान।
नाशिकचे सर्व खेळाडू अशी शपथ घेतो की आमच्या शाळेच्या क्रीडा महोत्सवामध्ये आम्ही सर्व खेळांमध्ये प्रामाणिकपणे हिरिरीने व एकनिष्ठेने पालन करू. खऱ्या खिलाडू वृत्तीचे वर्तन करून बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकास वाढवून संस्थेचा सन्मान व खेळाचा गौरव वाढत राहील असा प्रयत्न करू. जय हिंद. क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित झालेले मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे आदरणीय सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे साहेब, तसेच आपल्या शालेय समितीचे सन्माननीय सदस्य अध्यक्ष, तसेच आपल्या चांदवड तालुक्याचे माननीय संचालक डॉक्टर सयाजीराव गायकवाड साहेब, त्याचबरोबर ग्रामीण विभागाचे संचालक आदरणीय पिंगळे साहेब, शहरी विभागाचे संचालक आदरणीय लांडगे साहेब, शालेय समितीचे सन्माननीय सदस्य आदरणीय खांदे साहेब, केटीसी कॉलेज तसेच क्रीडा शिक्षक हेमंत पाटील सर, शालेय समिती सदस्य सन्माननीय कापडी सर, त्याचबरोबर ज्या क्रीडा महोत्सव उद्घाटन प्रसंगी आपल्या शाळेमध्ये आपल्याला ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे अशा 2 खेळाडू सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तलवारबाजीपटू शरयू पाटील, तसेच रणजी क्रिकेटपटू रसिका शिंदे, या सर्वांचे मी अभिनव बाल विकास मंदिर आदर्श शिशुविहार या शाखेतर्फे अतिशय मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आज खरं तर सर्वांच्या जीवनातील अविभाज्य घटक म्हणजे खेळ, आणि खेळाचं महत्त्व सर्वांनाच अतिशय चांगल्या पद्धतीने माहीत आहे. खेळ हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक आहे. कारण पूर्वी ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये कमी मार्क्स मिळत होते असे विद्यार्थी ग्राउंडवर दिसत होते, पण आता ती परिस्थिती उलटी झालेली आहे. तसं जर म्हटलं तर सर्व विद्यार्थी खेळामध्ये अव्वल होण्याचा प्रयत्न करत आहेत, आणि त्यासाठी सर्व ठिकाणी आपण बघतो आहोत की खेळामुळे कितीतरी महिला असतील पुरुष असतील यांना मानाचं स्थान मिळालेलं आहे. आणि आपल्या मॅरेथॉन चौकामध्ये जो पुतळा उभारलेला आहे आपल्या संस्थेचं कविता राऊत यांचा पुतळा आपल्या संस्थेने तेथे उभारलेला आहे. आणि कविता राऊत ही सावरपाडा एक्सप्रेस आपल्या सर्वांना माहीत आहे की खेळाडू आज येथे उपस्थित राहणार होत्या कविता राऊत, पण त्यांना अचानक काही काम आल्यामुळे त्या उपस्थित राहू शकल्या नाही. तर त्यांचे मी मनापासून स्वागत करते. आमचे जे विद्यार्थी आहे ह्या विद्यार्थ्यांना खेळामुळे कोणकोणते गुण यांच्या अंगी येतात. खरं तर शिस्त असेल, परिश्रम असेल, संघभावना असेल, सहकार्य वृत्ती असेल, खिलाडू वृत्ती असेल, या सर्व गुणांची जोपासना खेळामुळे होत असते. आणि मी नक्की सांगेल की हे विद्यार्थी आपल्या विविध क्षेत्रामध्ये यशाचे शिखर नक्कीच गाठू शकतील. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच शाळांमध्ये क्रीडा स्पर्धांचं आयोजन होतं, आणि आपणही ह्या क्रीडा स्पर्धा महोत्सवाचं आयोजन इथे केलेलं आहे. नर्सरी ते 4थी ह्या वयोगटातील सर्व विद्यार्थी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतात. आणि अजून सांगायला आनंद होईल की MCF सुद्धा आमच्या शाळेमध्ये चालू आहे, आणि MCFमुळे बरेच विद्यार्थी अतिशय छान असे येथे संचलन करू शकतात. आणि त्यांच्या अंगी जे गुण आहेत ते आम्हाला पालकांकडून ऐकायला मिळतात की विद्यार्थी स्वावलंबी बनलेला आहे.
स्वतःचं काम स्वतः करतो आहे, त्याची निर्णय क्षमता वाढलेली आहे, सहकार्य वृत्ती वाढलेली आहे, त्याच्या अंगी सहानुभूतीचा विकास झालेला आहे आणि याच गोष्टींसाठी आपण खेळ हा महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक आहे असं मानतो. आणि खेळामुळे खरं तर आपल्या आयुष्यातून कंटाळा जो आहे, आळस जो आहे तो निघून जातो. सतत उत्साही हे खेळच आपल्याला ठेवू शकतो आणि म्हणून मोबाईल, टी व्ही यापासून जर दूर राहायचं असेल तर खेळाचं महत्त्व सर्व पालकांनी जाणून घेतलं पाहिजे. आपल्या विद्यार्थ्याला खेळाकडे प्रवृत्त केलं पाहिजे, कारण खेळ हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. म्हणून खेलों से चरित्र का निर्माण होता है और चारित्र्यवान खिलाड़ियों से राष्ट्र का निर्माण होता है. आणि आपल्या या क्रीडा महोत्सवातून शाळा, जिल्हास्तर, राज्यस्तर, राष्ट्रस्तर आणि जागतिक दर्जाचे खेळाडू निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल. आणि म्हणून छोटी सी मुसीबतों से डर जाए उसे अनाड़ी कहते हैं, हार को भी सामने देखकर लड़ जाए उसे खिलाड़ी कहते हैं. आपल्या शाळेमध्ये खेळाबरोबरच बाह्य स्पर्धांचं आयोजन केलं जातं. शाळेत शिक्षण तर अनेक विद्यार्थी सर्व शिक्षण घेतात, पण शिक्षणाबरोबर अनेक विद्यार्थी खेळ खेळतात, बाह्य स्पर्धांमध्ये त्या चमकतात आणि खूप अशा स्पर्धा आपण घेत असतो. पण आता सगळ्या विद्यार्थ्यांचं नाव मी या ठिकाणी घेऊ शकत नाही, अतिशय कमी वेळ आहे आणि म्हणून अथर्व मनोहर जगताप इयत्ता 2री कमळचा विद्यार्थी आहे. हा विद्यार्थी अनेक खेळांमध्ये पुढे असतो. आपल्या संस्थेमध्ये ऑलिम्पियाड असेल, मॅथ्स ऑलिम्पियाड असेल, कुठलीही स्पर्धा असेल त्यामध्ये हा विद्यार्थी असतोच आणि कुठलीही जयंती असेल, पुण्यतिथी असेल त्या भाषणामध्येही तो असतोच. परंतु बाहेर सुद्धा तो अक्षरशः राष्ट्रीय लेवलपर्यंत, नॅशनल लेवलपर्यंत गेलेला आहे आणि त्याचं नाव सगळीकडे झालेलं आहे. नाशिक जिल्हा असोसिएशन व VTK स्पोर्ट्स फाउंडेशन ॲथलेटिक्स स्केटिंग ब्रांड जम्पमध्ये त्याचा 3य क्रमांक आलेला आहे. त्यानंतर प्रणाली जनक देशमाने ओपन स्केटिंग टुर्नामेंट स्पर्धेत 5वा क्रमांक आलेला आहे आणि 500 रुपये आणि प्रशस्तीपत्र तिला मिळालेलं आहे. त्याचबरोबर अनुश्री प्रशांत सरोदे अनेक बुद्धिबळ स्पर्धा हिने गाजवल्या आणि यामध्येही रिव्हर्स स्टोन UG प्रथम, ट्राव्हर्सी अकॅडमी U9 प्रथम आणि संदीप ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन U9 प्रथम. म्हणजे बघा हे विद्यार्थी किती लांब जाऊन खेळामध्ये सहभागी होत आहेत. मॉन्टेसरीच्या मोठ्या गटातील पारिजातमधील विद्यार्थी चिन्मय गीता पठण स्पर्धेत जिल्हास्तरीय 3रा क्रमांक आणि या विद्यार्थिनीची पुणे येथे निवड झालेली आहे. नाशिक लिटल चॅम्प गायन स्पर्धा फायनल राऊंड भूमिका सुधीर पवार इयत्ता 4थी कमळमधील विद्यार्थिनी. प्रणव डेरले राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये कांस्य पदक. काव्या उमेश गोसावी राज्यस्तरीय कराटे स्पर्धा गोल्ड मेडल. युगंधर गोपाळ मोजाड मोठ्या गटामधील विद्यार्थी आहे कमळचा आणि बाल शेकोटी साहित्य संमेलनामध्ये स्वरचित त्यांनी कविता केली आणि 2रा क्रमांक आलेला आहे. बघा मोठ्या गटातील विद्यार्थी सुद्धा कविता करू शकतो. वाचा ऐका पुस्तक स्पर्धा प्रथम क्रमांक नेत्रा विकास कोळंबे. त्याचबरोबर आपल्या शाळेमध्ये आपण अबॅकस ही स्पर्धा राबवतो. आयजीएस अबॅकस अकॅडमीतर्फे 4 फेब्रुवारी 2024 राज्यस्तरीय पातळीवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती आणि या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना 10 मिनिटात 100 उदाहरणं सोडवायची होती. आपल्या शाळेतील 285 विद्यार्थी सहभागी झाले आणि 78 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून त्यांची राष्ट्रीय पातळीवरील अबॅकस स्पर्धेसाठी निवड झालेली आहे आणि यामध्ये 12 विद्यार्थी प्रथम श्रेणीत 100 पैकी 100 मार्क्स मिळवलेले आहेत. त्यांनी 18 विद्यार्थ्यांनी 99 मार्क्स मिळालेले आहेत, द्वितीय श्रेणीत आलेले आहेत आणि 18 विद्यार्थ्यांनी 98 मार्क्स मिळालेले आहेत, ते तृतीय श्रेणीत आलेले आहेत. उत्तीर्ण झाले आणि सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत आणि 30 विद्यार्थी जे आहेत ते 91च्या पुढे मार्क्स मिळवून विशेष प्रावीण्यासह त्यांनी यश संपादन केले आहे. या सर्वच विद्यार्थ्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते. एक छोटीशी कविता करून याचा समारोप करते. खरं तर खूप बोलावंसं वाटतंय. आपल्याकडे ज्या खेळांमुळे ज्या विद्यार्थी पुढे गेलेल्या आहेत, त्यातल्या 2 विद्यार्थी आपल्या समोर आहेत, परंतु कविता राऊत
या खेळातूनच आदिवासी विभागामध्ये नोकरी करत आहेत. मोनिका आथे आहे, संजीवनी जाधव आहे, दुर्गा देवरे आहे, डेप्युटी कलेक्टर म्हणून दुर्गा देवरे या कार्यरत आहेत. संजीवनी जाधव या स्पोर्ट्स ऑफिसला कार्यरत आहेत. त्यानंतर आपल्या शरवी पाटील सुद्धा पोस्ट ऑफिस येथे कार्यरत आहेत. अशा अनेक आपल्या संस्थेतून शिकून गेलेल्या आपल्या संस्थेतल्या विद्यार्थी सुद्धा अतिशय उच्च पदावर गेलेल्या आहेत. त्या सर्वांचं मी आपल्या शाखेतर्फे मनपूर्वक अभिनंदन करेन. आणि खरोखर खेळासाठी सगळ्यांनी पुढे यावं, सर्व पालकांनी पुढे यावं हा उद्देश. कारण पूर्वी जे खेळ होते ते फक्त भारतीय खेळ विद्यार्थी खेळत होते, परंतु आता तसं राहिलेलं नाहीये. खेळ परदेशी खेळ सुद्धा आपल्या भारतामध्ये आलेले आहेत आणि अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्पोर्ट्स अकॅडमी त्यांनी उभारलेल्या आहेत. तर विद्यार्थ्यांनी, पालकांनी ह्या स्पोर्ट्स अकॅडमीचा लाभ घेऊन जास्तीत जास्त खेळामध्ये सहभागी व्हावं. आपल्या विद्यार्थ्यांना पालकांनी जास्तीत जास्त खेळात सहभागी करून घ्यावं. कारण खेळामुळे आपले जे न्यूरो मसल सिस्टम आहे ते डेव्हलप होतात, आपलं पोश्चर क्लिअर होतं आणि शरीराला याची खरंच गरज आहे, ही काळाची गरज आहे. विद्यार्थी एका जागी जास्त वेळ बसून अभ्यास करतो आणि अभ्यास केल्यानंतर आपल्या पाठीला वाक येतो. त्यामुळेच खरं तर खेळ आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक प्रत्येकाने बनवला पाहिजे. आणि म्हणूनच आपल्या महाराष्ट्र शासनाने सुद्धा 15 जानेवारी हा दिवस खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ राज्य क्रीडा दिवस म्हणून याची घोषणा केलेली आहे. आणि जर शासन आपल्या पाठीशी असेल तर नक्की खेळामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं आणि पालकांनी जास्तीत जास्त खेळाकडे विद्यार्थ्यांचा कल ज्या ठिकाणी त्यांचा कल असेल तिथे घेऊन जावं अशी अपेक्षा मी आजच्या दिवशी व्यक्त करते. नाशिक नगरी अभिनव शाळा येथे भरला खेळाडूंचा मेळा. कविता राऊतांचा पुतळा देतो साक्ष, धावण्याचा सराव करा, नेहमी रहा दक्ष. अभिनव शाळा उपक्रमशील नेतृत्व, उजळून निघते तेथे मुलांचे कर्तृत्व. ज्ञानासोबत खेळाचे मिळते येथे शिक्षण, सर्वांगीण विकास हेच आमचे चिंतन. खेळतात पळतात गिरवतात व्यायामाचे धडे, भावी सैनिक आमचे देश रक्षणात सदैव खडे. येथेच घडती तेंडुलकर आणि विराट कोहली, अभिनवचे विद्यार्थी म्हणजे खेळातील बाहुबली. सर्व मान्यवरांना पुनश्च एकदा मी त्यांचे सर्वांचे स्वागत करते आणि सर्व विद्यार्थ्यांना, मान्यवरांना आपल्या ह्या क्रीडा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. सरप्राईज म्हणून एक गिफ्ट आणलेलं आहे साहेबांसाठी. साहेबांना विनंती की त्यांनी ते स्वतः त्याचं उद्घाटन करावं आणि ते काय सरप्राईज गिफ्ट आहे ते आपण बघावं. या छोट्या मुलाची ही एक सुंदरशी कलाकृती आहे की ज्याला आपण अभिवादन करावं, ज्याला कौतुकाची थाप द्यावी अशी ही कलाकृती त्याने आपल्या पुढे सादर केलेली आहे, मांडलेली आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असताना, पालक वर्गाचं सहकार्य नसताना फक्त शाळेच्या आणि वर्ग शिक्षकांच्या जोरावर हा मुलगा चित्रकलेमध्ये नक्कीच पुढे जाईल हे आम्हाला वाटतं आहे. स्वतः साहेबांचं छायाचित्र त्याने स्वतः रेखाटलेलं आहे. 2 दिवस आपण नागपूरला कार्यक्रम होता आणि फोटो दिला साहेबांचा आणि त्याने हे छायाचित्र साहेबांचं पूर्ण केलेलं आहे.
माननीय शरयू पाटील मॅडम यांचाही सन्मान आदरणीय सरचिटणीस साहेब यांच्या शुभ हस्ते होत आहे. यांना अनेक अवॉर्ड मिळाले आहेत. अनेक बाह्य स्पर्धांमध्ये जागतिक स्तरावर तलवारबाजीमध्ये नाव कमावलेलं आहे. शिवछत्रपती अवॉर्डच्या विजेत्या अशा या शरयू पाटील मॅडम यांचं इथे स्वागत आहे. आणि सांगायला आनंद वाटतो की आमचे आदरणीय मार्गदर्शक हेमंत पाटील सर यांच्या त्या कन्या आहेत. त्याचबरोबर आदरणीय हेमंत पाटील सर यांचाही सन्मान आधी इथे संपन्न होत आहे. शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका यांनी आमचे मार्गदर्शक जेव्हा क्रीडा हा शब्द उच्चारला जातो तेव्हा हेमंत पाटील सर यांची आवर्जून आपल्याला आठवण येते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली असे सोहळे संपन्न होतात. त्याचबरोबर दुसरी खेळाडू आहे आपल्या संस्थेची विद्यार्थिनी, रणजी क्रिकेटपटू, अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेली आणि प्रेशर बॉलर असलेली आणि हिने सुद्धा चंदीगड, जम्मू काश्मीर अशा ठिकाणी आपलं स्थान क्रिकेटमध्ये, महिला क्रिकेटमध्ये मिळवलेलं आहे. आणि अंडर-23 साठी ती आज बेंगलोर येथे सुद्धा जाणार आहे. त्यांचंही विशेष अभिनंदन. आणि सांगायला अतिशय आनंद होतो की आमच्या In African tribe we sing. In African tribe we sing. Yo, woman.
बघा आपल्या पहिली दुसरीच्या बिल्डिंग वरती विद्यार्थी उभा आहे आणि तो MCF चा ध्वज घेऊन महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत आहे. वरती उभा असलेला हा विद्यार्थी हा आपलं एक धाडस दाखवत आहे.
आला किती पोरग खाली
सन्माननीय संचालक माननीय वकील डॉक्टर संजय गायकवाड, गणेश आबा पिंगळे, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सर्व लोकल मॅनेजमेंट कमिटीचे सन्माननीय सदस्य, या ठिकाणी उपस्थित असलेले या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गायत्री मॅडम यांचा आपण आता सत्कार केला, त्या कुमारी पाटील, कुमारी शिंदे, त्याचप्रमाणे उपस्थित असणाऱ्या सर्व शिक्षिका, सर्व पालक, उपस्थित सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. अतिशय चांगल्या पद्धतीचे परफॉर्मन्स त्यांनी दिलेले आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी छान असा डान्स केलेला आहे. त्याचप्रमाणे साहसिक खेळ आपण या ठिकाणी झिप लाईनवरती बघितलेले आहेत. मल्लखांबाचे प्रात्यक्षिक इथं बघितलेले आहेत. आणि या सगळ्या क्रीडा प्रकारामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्याच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी या शाळेकडनं जे काही प्रयत्न केले जातात, त्यामध्ये सर्व शिक्षक असतील, त्यांचे पालक असतील, प्रशिक्षक असतील, या सगळ्यांचं आणि विद्यार्थ्यांचं मी मनापासून कौतुक करतो. या ठिकाणी खऱ्या अर्थाने विद्यार्थी जर सर्व गुण संपन्न करायचा असेल तर आपल्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धांमध्ये, वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये, वक्तृत्व स्पर्धांमध्ये, चित्रकला, हस्तकला अशा विविध प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेणं गरजेचं आहे. आत्ताच इयत्ता 3रीचा विद्यार्थी जाधव यांनी त्यांची चित्रकलेची वही मला दाखवली. अतिशय सुंदर चित्र त्यांनी काढलेली आहे. अतिशय गरीब परिस्थितीमधून आलेला विद्यार्थी याला आपण या ठिकाणी प्रोत्साहन दिलं तर हा काही दिवसानंतर भारतातला एक चांगला कलाकार, चांगला चित्रकार होऊ शकणार आहे. त्याला आपण या ठिकाणी नक्कीच प्रोत्साहन देऊया. आणि इतर विद्यार्थी ज्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीची गती असेल, क्रीडा, कला, या सांस्कृतिक या सगळ्या क्षेत्रामध्ये गती असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपण खूप नेहमीच प्रोत्साहन देत असतो. अभ्यासामध्ये तर आपण लक्ष देतो. जे काही वेगवेगळे ऑलिम्पियाड असतील, वेगवेगळ्या परीक्षा असतील, स्मरण शिक्षा परीक्षा असतील, या परीक्षांमध्ये सुद्धा आपले विद्यार्थी नेहमीच पुढे असतात. मध्यंतरी जे आपल्या 9वी मॅरेथॉन स्पर्धा झाल्या, त्या स्पर्धांमध्ये सुद्धा या ठिकाणी या विद्यालयाच्या मुख्याध्यापिकांनी यांच्या सर्व सहकार्याने छान नियोजन केलेलं होतं. विद्यार्थ्यांचा सहभाग सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होता. त्यामुळं या स्पर्धा चांगल्या पद्धतीने यशस्वी झालेल्या आहेत. मला उल्लेख केला की कविता राऊत यांचा पुतळा आपण या ठिकाणी मॅरेथॉन चौकामध्ये बसवलेला आहे. त्याचा उद्देश हाच आहे की सर्व विद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळावी. एक आदिवासी कुटुंबातले, आदिवासी पाड्यामधून आणले विद्यार्थ्यांनी आणि ते ऑलिम्पिकपर्यंत कसा त्याचा प्रवास झाला, तो प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यामुळे सर्व खेळाडूंना सतत प्रेरणा मिळावी म्हणून त्या चौकामध्ये आपण ते शिल्प उभारलेलं आहे. ज्यासाठी आपले सर्व क्रीडा शिक्षकांचाही नेहमी मत असतो. हेमंत पाटील सर असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, यांनी या स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी नेहमीच प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळं या विद्यार्थ्यांना मी पुन्हा मनापासून शुभेच्छा देतो. भविष्यामध्ये सुद्धा आपण या विद्यार्थ्यांच्या कल्याणाकरता अशाच प्रकारचे वेगवेगळे उपक्रम नेहमीच सादर करत राहू आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत राहू, अशा प्रकारच्या अपेक्षा करतो. या क्रीडा महोत्सवासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. क्रीडा आणि सांस्कृतिक असे दोन्ही प्रकारचे उत्सव आपण या ठिकाणी संपन्न करतो आहोत. त्यामुळं शाळेचं आणि त्यांच्या लोकल मॅनेजमेंट कमिटीचे सर्व सदस्यांचं सुद्धा पुन्हा एकदा अभिनंदन करतो. विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा. जोश है, जान है, अपने इंडिया की शान है. आज नहीं बरसों से की टोक्यो की तैयारी है, तैयारी है, तैयारी है. टोक्यो की तैयारी है. अपने चैंपियंस, अपने ओलंपियंस, उतरेंगे मैदानों में जब अपने ये खिलाड़ी जीतेंगे बाजी, देखेंगी दुनिया सारी. जीतेंगे अपने चैंपियंस, ओलंपियंस, जीतेंगे अपने. तैयारी है, तैयारी है. टोक्यो की तैयारी है.
का सीना चौड़ा, रानी की हॉकी का जादू, टीवी सिंधु की तेजी, मेरी कौम की ताकत बेकाबू, मेरी कौम की ताकत बेकाबू। विनेश को सबने माना है, भाकर वाह तेरा क्या गजब निशाना है, तेरा क्या गजब निशाना है। दुनिया को अपना जलवा दिखाएंगे, नए आसमानों में तिरंगा फहराएंगे, जीतेंगे अपने चैंपियंस, अपने ओलंपियंस, जीतेंगे अपना चैंपियन। सितारे कोने कोने से बढ़ते आए, एक दिन जो जम के चमकेगी चिंगारी दिल में वो लाए। जोश है, एक जिद है कि हर दिन बेहतर करना है, और तेज और ऊंचा और स्ट्रॉन्ग मुझे बनना है। ये चैंपियंस हमारे अकेले नहीं जाएंगे, दिल में दुआओं में करोड़ों फैंस गाएंगे, जीतेंगे अपने चैंपियन, जीतेंगे अपने चैंपियन। एक दूजे का जोश है हम, एक दूजे की ताकत है हम, एक दूजे संग बेहतर है हम, स्ट्रॉन्गर टुगेदर है हम, जीतेंगे अपने चैंपियन। जोश है, जान है, अपने इंडिया की शान है, आज नहीं बरसों से की टोक्यो की तैयारी है, तैयारी है, तैयारी है, टोक्यो की तैयारी जीतेंगे है। अपने चैंपियंस, अपने ओलंपियंस, उतरेंगे मैदानों में जब अपने ये खिलाड़ी, जीतेंगे बाजी देखेंगी दुनिया सारी, जीतेंगे अपने चैंपियंस ओलंपियंस, जीतेंगे अपने तैयारी है, तैयारी है, टोक्यो की तैयारी है। नीरज का सीना चौड़ा, तरी जीतेंगे अपने चैंपियंस, अपने ओलंपियंस, जीतेंगे अपना चैंपियन। देश के ये सितारे कोने कोने से बढ़ते आए, एक दिन जो जम के चमकेगी चिंगारी दिल में वो लाए। जोश है, एक जिद है कि हर दिन बेहतर करना है, और तेज और ऊंचा और स्ट्रॉन्ग मुझे बनना है। ये चैंपियंस हमारे अकेले नहीं जाएंगे, Gigi,
की नसों में आज फूल की लगों में आज आग की लपट का तुम बखार दो महसूस हुआ है लाइफ गाड़ी ने हंस के मारा ब्रेक हो रहा है क्यों कंफ्यूज मेरे दिल मशवरा मेरा ये आसमां के देख
मतवाली परियां जो है अब दौलत पे कुर्बान। जब प्रेम दिल की ये समझेंगी तो हम पे छिड़केंगी अपनी जान। यहाँ के हम सिकंदर चाहे तो रख ले सबको अपनी जेब के अंदर, अरे हम भी है शहजादे कुर्बान। नहीं समझे तो क्या जाता है, हारी बाजी को जीतना हमें आता है। निकलेंगे मैदान में जैसे हम चुनगे, धरती डोलेगी ये तरफ चुनगे। निकलेंगे मैदान में जैसे हम चुनगे, धरती डोलेगी ये कदम चुनगे। नहीं समझे हैं तो हमें तो क्या जाता है। जरा गिर के देख तू भिड़ के देख, फिर ख्वाबों पे तू मिट के देख। जरा गिर के देख तू भिड़ के देख, फिर ख्वाबों पे तू मिट के देख। मैदान भी होगा तेरा तू हक से मान। लगा मिट्टी माथे, लगा मिट्टी माथे, लगा मिट्टी माथे, और ले छलांग, 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 और ले छलांग। लिखी है जो हाथों पर वो बस लकीर है। लिखी है जो हाथों पर वो बस लकीर है। लिखनी आसमानों पर अपनी तकदीर है। पूछा है उसने तुझसे जाया न कर ये मौका, छीन ले अपनी किस्मत, है किसने तुझको रोका। अपनी कमजोरियों की हर हद